आणि इथे ही जागा बघा, सदरेची जागा. आपण उभं याला दरबार म्हणतात. न्याय निवाडा खरं खोटं इकडं व्हायचं. हा दरबार उघड्यावर नव्हता, वर असा हॉल होता. ब्रिटिशांना वाटलं याच्यामध्ये काहीतरी खजाना असेल, या लालसामध्ये पाडलेला आहे. नवीन माणसाला आपल्याला गुन्हा केला, मराठी भाषा आपली सरळ आहे, शिक्षा एकच, चुकीला माफी नाही. शिक्षा इथे ठरवा, मागे कडे लोट. जिवंत माणसाला उचला, कड्यावरनं दरीत लोटा. ही शिक्षा त्या काळातली. लक्ष टाका, आपण किती वर आलो बघा. झेंड्याचा पहिला बुरुज. तेवढे मगाशी किती पर्यटक होते बघा. आहे का रस्त्याला कोणी? जे गाईड आणतात तेवढेच वर येतात, नाहीतर तिकडनंच फोटो काढून लोक निघून जातात. तो पहिला बुरुज होता ज्याच्या खाली गाडी पार्क आहे. हे भवानी मंदिर आपण गेलो, त्या हस्तकला, तो गोल राऊंड आहे दुसरा बुरुज. आणि तिसरा आता बघू आपण पुढे. हा प्रतापगड किल्ला आहे. तो 2 टोकाचा उंच डोंगर बघा. हा राजांचाच किल्ला आहे, मकरंदगड. आता जरा इकडे या, आज जावा बघा, मग माहिती सांगतो. आता हे आतमध्ये घुसायला व्यवस्थित आहे. शेकडो मावळे आज तयार होतात, आम्ही पण जाऊ. आजचा मावळा जाईल कुठपर्यंत हे तुम्ही पाहिलं, त्या भिंतीपर्यंत. त्याच्या पुढे नाही. तुम्ही म्हणाल पुढे वाट कुठे आहे, रस्ता कुठे आहे? आतमध्ये घुसायला जसं बनवलंय तसंच बाहेर पाडायला जर बनवलं तर आपला पाठलाग करत आलेला शत्रू जाईल, त्याला अर्थ राहणार नाही. आपल्या लोकांनी या तळघरातनं तटबंदीच्या बाहेर 1800 फुटाच्या दरीत उतरा आणि खाली उतरलं की पाऊल वाटेने गडाच्या बाहेर जाऊन लढा. मग या पद्धतीनं ते एजा करायचे, त्यांना सवय होती. नवीन माणूस जाणारा जाताना थोडा सटकला, खालच्या गडावर निघायच्या ऐवजी वरच्या गडावर निघेल, म्हणून तिथनं बाहेर कोणी जात नाही. हा महत्त्वाचा बुरुज आहे. सगळा परिसर इथनं दिसतोय, पण आता हे पाईप बीप ठेवलेत काय दिसणार नाही. तिथं आपण आता वर जाणार आहे, वरनं दिसेल. आणि इथं आता हातातल्या वस्तू, मोबाईल हे सांभाळा, कारण हे माकडं काही पळवतात. परवा आयफोन नेलाय.